महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जबर मारहाणीमध्ये 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी जिंतूर तालुक्यातील मारवाडी येथे घडली होती। या प्रकरणी मारवाडी येथील सरपंच पुतण्या आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी शुक्रवारी रोजी बोरी पोलीस ठाणे येथे जिल्हा न्यायालय यांच्या आदेशान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। विलास देशमुख यांनी तक्रार दिली होती की कल्याण गणेशराव देशमुख वय वर्ष 30 राहणार मारवाडी यास गावातील सरपंच अनंता देशमुख, पुतण्या पवन देशमुख आणि ग्रामपंचायत सदस्य मदन देशमुख यांनी संगनमत करून ग्रामपंचायतच्या पाईपलाईन फोडली। या कारणास्तव घरी जाऊन मारहाण करून खून केला, अशी फिर्याद बोरी पोलीस ठाणे येथे दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी दिली होती। वरील गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी विलास देशमुख यांनी जिंतूर न्यायालयामध्ये ॲडव्होकेट मनोज सारडा यांच्या मार्फत 156(3) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी न्याय प्रविष्ट केले होते। या प्रकरणामध्ये जिंतूर न्यायालयाने सदरील बोरी पोलीस ठाणे यांना आदेशित करून 302 अनुसार गुन्हा दाखल करून तपास करावा असं आदेशित केलं होतं। या बाबीचे जिल्हा न्यायालयाने निरीक्षण करून सदरील आरोपीवर 302 अन्वये गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करून देश आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश 26 नोव्हेंबर 2024 रोजी दिले। सदरील प्रकरण न्यायालयामध्ये ॲडव्होकेट अशोक सोनी यांचे सहाय्यक ॲडव्होकेट HD पचपोर आणि ॲडव्होकेट SR भुतडा यांनी बाजू मांडली आहे। त्यानुसार बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिलवार पुढील तपास करत आहेत।